आता ती डेडलाईन तशी ठरवून देता येणार नाही की त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का ब्रांच असेल, ब्रांचच्या दरामध्ये रेट असेल, ज्यांना सुतार हे सगळं म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आहेच तर ना. सरकार आता ह्या टायमाला आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाला सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटणार आहे आणि सर्वजण विनंती करणार आहे आणि माझी अशी आशा आहे किंवा अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेब ह्याच्यात लवकरात लवकर निर्णय किती घेतील. वर्ष झालं साधारण वर्ष झाले एकूण किती निधी आणि किती वर्ष एक्स्ट्राचा लागणार आहे, अतिरिक्त निधीची किती तरतूद आता आहे? ती तफावत जर काढली गेली तर त्या संदर्भात मी सुतार यांच्याशी चर्चा केली नाही, पण जी तफावत आहे त्या तफावतीचं जी गॅप आहे ती गॅप लवकरात लवकर जर त्या सुतार यांना जर दिली तर जलद गतीने ते काम एकूण पूर्ण किती करतील. निधी त्यामुळे अतिरिक्त खर्च पडेल? जो निधी त्याच्यातनं लागणार आहे तो निधी मुख्यमंत्री साहेबाकडे आम्ही विनंती करून देऊ. आधी ब्रॉन्झची किंमत 850 होती, आता 1750 आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणखी वाढणार आहे. तर आता फक्त ब्रॉन्झचा प्रॉब्लेम आहे की इतरही जे नाही मेटल्स आहेत नाही त्याच्या पण तुटवडा आणि त्याची पण आता किंमत कॉपर म्हणून पण आहे, कॉपरचाही दर वाढलेले त्याच्यामध्ये म्हणजे जितक्या bronze प्रमाणात सोबत आणखीन ब्रांज पण metal. जितक्या प्रमाणात ब्रांज लागणार आहे त्याच्या 25% कॉपर लागणार आहे. कॉपर लागल्यानंतर कामगारांचा पगार पण लागणार आहे. ज्या ठिकाणी हे काम चालू आहे त्या कामगारांचा पगार लागणार आहे. बाकीच्या सर्वच दरामध्ये तफावत आहे. बरं, हे वाढलेले दर आहेत, युद्धाची पार्श्वभूमी किंवा काय असतील हे आत्ताचे आहेत, बरोबर. दरवर्षी सरकारकडून एक डेलिगेशन येतं, ते भेट देतं. गेल्या वर्षी आम्ही पण गेलो, तिथे भेट दिली होती, संपूर्ण आढावा घेतला जातो, खर्च याची सगळी माहिती घेतली जाते, बरोबर. आणि बजेटमध्ये ॲलोकेट पण केलं जातं. मग एवढं दर वर्षाला जर बजेटमध्ये ॲलोकेशन केलं जाते, संपूर्ण जर सिस्टीम बसवून दिलेली आहे निधीची, तर हे अचानक वाढलेला दर जो आहे तो नेमका कोणता आहे? नाही आता तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी पण मी चालू हो, आणि संजय शिरसाट पण आले होते. आणि यावर्षी आम्ही पण परत आलेले. मागच्या वेळेपेक्षा यावर्षी पुतळ्याच्या कामामध्ये बऱ्या प्रमाणात गती आली. किती टक्के झाले काम काय? तर माझ्या अंदाजे 45 ते 40% काम झाले. किती वर्ष लागले तेवढे काम करायला? आता मला वाटतं 2018 नंतर आता बघा मी उपाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मला येऊन 1 वर्ष आलेली. 1 वर्ष झाल्यानंतर मी परत पुन्हा 1 वर्षाने त्या ठिकाणी आले. माझी अशी अपेक्षा आहे शासन सर्व तऱ्हेने त्यांना मदत करणार आहे. 2027 पर्यंत पुतळा व्हायला पाहिजे अशा आमच्या सर्व बौद्ध धर्मीय बांधवांची ही मनापासून इच्छा आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो. शरद वंश जे अभिनेते आहेत त्यांनी असं म्हटलं की मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही आहे. मनुस्मृती ज्यांनी जाळली त्यांनी मनुस्मृती वाचलेलीच नाही जाळणाऱ्यांनी, आणि जर वाचली असती त्यांनी तर ती जाळूच शकले नसते. त्या संदर्भात माझ्याकडे अजून ती काही माहिती आलेली नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणं उचित राहील. अच्छा, एक असं मुद्दा येतो की पक्षामधून आता विस्तार आणि बाकीच्या अनेक गोष्टीवर तुमच्या पक्षामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. तर चर्चा ही पण चालू आहे की तुमच्यावर काही आमदार जे आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळते आणि जे पक्ष नेतृत्वावर ती नाराजी जी ती कळवलेली आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की उपाध्यक्षपदी तुम्ही नसावं असं त्यांचं एक म्हणणं आहे. काय पक्षांतर्गत तुम्हाला माहिती मला आहे का? तर ह्या गोष्टीचं तुम्हीच बोलताय. अजून तर ह्या बातमी किंवा जे ऐकण्यात आलेले असं काय ऐकण्यात आलेलं नाही. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी समाधानी आहेत. त्यामुळं आपण जो प्रश्न केलेला आहे त्याच्यामध्ये मला काही चित्त वाटत नाही. तर कालच भाजपचे महाराष्ट्र मुंबईतील नेते मोहित कंबोज यांच्या घरातील एका खाजगी आयोजनामध्ये आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे दिसलेले आहेत. तुम्ही कसं पाहताय याकडे? शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक नेत्यांचे प्रत्येक लीडरचे एकमेकाशी सलोख्याचे संबंध असतात. त्या संबंधाच्या दृष्टिकोनातूनच ते लोक त्यांच्या कार्यक्रमाला गेले असतील. ओके. तुमच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहेत. काल तुम्ही त्याच्यावर भाष्य केलं, तुमच्या 1-2 आमदारांनी भाष्य केलं आहे. तर हे भाष्य करणं म्हणजे परत एकदा नवीन आंधी सुरू आहे का? पक्ष विलिनीकरण करण्याचा सर्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई वहिनी यांना दिलेला आहे. त्यामुळे तो जे निर्णय घेतील तो आमच्या सर्वांना मान्य असेल. आत्ताच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जे की युद्ध चाललेलं आहे, LPGचा तुटवडा आहे अनेक ठिकाणी, आणि आता तर विजेचा पण तुटवडा जाणून येतोय. काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये, आणि सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करते, कोणत्या गोष्टीवर फोकस देणं गरजेचं आहे? मला अजून तरी महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही आता हा शब्द वापरला आहे की तुटवडा, त्या गोष्टीचा अजून अभाव आहे. आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार की जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेचं कोणत्याही प्रकारे नुकसान, हाल, अपेष्टा नाही व्हावं. तुमचे मंत्री छगन भुजबळ
यांनी सांगितलं इथे 2 दिवसापूर्वीच की आता केरोसिन पण पेट्रोल पंपावर विकायची वेळ आलेली आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये LPG आणि याला पर्याय बघावा लागणार आहे, कारण परिस्थिती जी आहे ती बिकट होणार आहे. तो सर्व शासनाचा निर्णय. खात्याचे मंत्री म्हणून भुजबळ साहेबांनी जे निवेदन केलेलं आहे, शेवटी अन्नधान्य पुरवठा मंत्री ते आहेत. त्यांना अपेक्षित असेल की केरोसिनचा तुटवडा होत आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते संभाषण केलं असेल की रेशन खात्यामार्फतही केरोसिन पूर्वी पण देत होते, जर तुटवडा झालाच असेल तर तेही देतील ना. मंगलप्रभात लोढा यांनी पण पत्र लिहिलेलं आहे आणि तुटवड्यासंदर्भातची नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे छगन भुजबळ यांच्या. म्हणजे सरकारच्याच एका मंत्र्यांनी सरकारच्याच एका मंत्र्याला सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे आणि जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेचा हाल अपेष्टा होणार नाही, त्याची सर्व खबरदारी महाराष्ट्र राज्य सरकार घेणार आहे. थँक्यू.